कुर्डवाडीत जिजाऊ महिला प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ. कुर्डवाडी येथील शहरामधील साई कॉलनी येथे महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला रोजगार निर्माण करून देणं यासाठी नीता खटके यांच्या जागेत जिजाऊ महिला प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे यांच्या हस्ते करण्यात आला. सदरच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना सध्या शिवणकाम याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना कपड्याच्या पिशव्या तसेच कपड्याचे विविध प्रकार शिवण्यासाठी देऊन या बदल्यात त्यांना रोजगार देण्यात येणार आहे. तसेच हे तयार कपडे जिजाऊ महिला केंद्र हे भविष्यात विक्री करणार आहे. याची जबाबदारी जिजाऊ महिला केंद्राच्या वतीनं नगरपालिकेतील आरोग्य व स्वच्छता विभागाचे सभापती डॉक्टर मोहसिन मकनू, उपाध्यक्ष नीताताई खटके, सचिव भाग्यश्री पाटील व सदस्यांनी उचललेली आहे. तसेच पुढील टप्प्यात महिलांना सोलर बनवण्याबाबतही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये सोलर पॅनलसाठी लागणारी चिप व त्याचं साहित्य एकत्र करून सोलर पॅनल या महिला तयार करणार आहेत. शासनाच्या अशा विविध योजनांद्वारे महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणं हाच उद्देश असल्याचं या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर मोहसिन मकनू, नीता खटके व भाग्यश्री पाटील यांनी सांगितलं. पूर्वी शहर भागाचे असे प्रशिक्षणास सोलापूरला महिलांना जावं लागत होतं, परंतु आता कुर्डवाडी येथेच हे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्षा सविता जगताप, बांधकाम सभापती स्नेहा गवळी, शिवसेना जिल्हाध्यक्षा आशा टोनपे, नगरसेविका वृषाली गांधी, पल्लवी कांबळे, आबोली चौधरी, रेश्मा गोरे, अंजली गावडे, शुभ्रा गोरे, सरस्वती क्षीरसागर, वनिता सातव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रतीक्षा गोपने, सीमा राजपूत, स्वाती बागल, रेश्मा राऊत, पुष्पांजली सोनटक्के, कुर्डवाडी व्यासपीठच्या सुवर्णा गवळी, दीपाली मदने, महिला व बालविकास विभागाचे अभिजित चौरे, रेश्मा राऊत, उमेदचे अवधूत देशमुख उपस्थित होते. यावेळी सादिक पठाण, धनंजय शिंदे, वीरकुमार दोशी, जावेद दळवाले, शेरा दळवाले, अखिल दळवाले, रामा पाले, रौफ शेख, अभिषेक खटके सहित टिपू सुलतान ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी यशस्वी उद्योजिका सुनीता पेटकर यांचा सत्कार केला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.